जोरदार टाळ्यांच्या गजरात लाडक्या खासदारांचं स्वागत करूया। महासंसद रत्न पुरस्कार विजेते खासदार श्रीरंगप्पा बारणे। छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र भूमीमध्ये होत असलेल्या या जाहीर सभेला ज्यांचं संबोधन होणार आहे ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार, आमदार त्याचबरोबर उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमाताई खापरे, भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष शंकरशेठ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितराव गव्हाणे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर, चंद्रकांता सोनकांबळे, सचिन चिखले, बाळू भागवत, बाबा कांबळे, सदाशिव खाडे, व्यासपीठावर उपस्थित योगेशजी भल, मंगलाताई कदम, अपर्णाताई डोके, सर्व माजी महापौर, सर्व माजी नगरसेवक नगरसेविका, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, मनसे, रासप या सर्व महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्र, लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून NDA घटक पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार या जाहीर सभेसाठी उपस्थित आहे। या अगोदर मावळ लोकसभा मतदारसंघातल्या मावळमध्ये कामशेत या ठिकाणी जाहीर सभा उरकून दादा या ठिकाणी आलेले आणि आपण मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी उपस्थित आहात। देशाची निवडणूक होत असताना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी या देशातील एक लोकसभाची सीट ही महत्त्वाची आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावावरती शिक्कामोर्तब केल्यानंतर तिसऱ्यांदा या मतदारसंघामधून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये पाठवण्यासाठी येत्या 13 मेला आपल्याला मतदान करायचं। गेले अनेक वर्ष या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना या शहराची ओळख जगाच्या पाठीवरती खरं तर करून देण्याचं काम माननीय अजितदादा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष होत आहे आणि हे नाकारून चालणार नाही। आपण या परिसरामध्ये काम करत असताना हे शहर बदलतंय, पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलतंय आणि हे बदलत असताना गेल्या 10 वर्षामध्ये देशातील केंद्रीय नेतृत्वाने मोठा निधी या महापालिकेच्या माध्यमातून दिला। त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना असेल, अमृत योजना असतील, अमृत भारत योजनेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम असेल आणि याचबरोबर पुणे लोणावळा 3रा आणि 4था ट्रॅक करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः मागणी करत होतो सातत्यानं। राज्य सरकारचा 50% जो निधी आहे त्या मागच्या सरकारने दिला नाही आणि म्हणून ही योजना बारगळली होती। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून या 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकला जवळपास 2,500 कोटी रुपये राज्याचा जो हिस्सा होता तो राज्याचा हिस्सा देण्याचं काम
माननीय अजितदादा पवार यांनी या बजेटमध्ये केलं आणि उद्याच्या काळामध्ये पुणे आणि लोणावळा हा तिसरा आणि चौथा ट्रॅक पूर्ण होईल। याचबरोबर चिंचवड रेल्वे स्टेशन असेल, आकुर्डी रेल्वे स्टेशन असेल, देवरोड रेल्वे स्टेशन असेल, तळेगाव रेल्वे स्टेशन असेल, लोणावळा रेल्वे स्टेशन असेल, नेरळ रेल्वे स्टेशन असेल, या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम देखील केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेच्या माध्यमातून केलं जातं आहे। या शहराला गतिमान करण्याचं काम, या शहरातले रस्ते अधिक चांगले करण्याचं काम या माध्यमातून होत असताना या शहरामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी स्वारगेट ते पिंपरी या ठिकाणी मेट्रो आणण्याचं काम केलं। भूमिपूजन त्यांनी केलं, उद्घाटन देखील त्यांनी केलं आणि पिंपरी ते निगडी भक्तिशक्तीपर्यंत मेट्रो करण्याच्या संदर्भामध्ये या शहरवासियांची मागणी होती। मी सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला आणि पिंपरी ते निगडी भक्तिशक्तीपर्यंत मेट्रो करण्याच्या भूमिपूजनाचं काम देखील पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं। पुढचं काम आपल्याला करायचं जे भक्तिशक्तीपर्यंत आलेली मेट्रो किवळे चौकामध्ये नेऊन उद्या वाकड चौकामध्ये न्यायची। हिंजवडीची जी मेट्रो येते त्या मेट्रोला कनेक्ट करण्याचा DPR देखील मंजूर होतोय। ती पिंपळे सौदागर ते चाकणला जाणाऱ्या या परिसरामध्ये ते मेट्रो जोडली जाणार आहे आणि या शहरामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहे आणि त्याला देखील गती देण्याचं काम आपण करतोय। पिंपरी चिंचवड शहर वाढतोय, त्याच्या गरजा देखील वाढतात। या शहरामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते। मी तुम्हाला सांगतो, अंधारा धरणातून 265 MLD पाणी मिळाले, 100 MLD पाणी आपण उचलतोय, परंतु ज्या पवना धरणातून 5 MLD पाणी आपण उचलण्याचं काम करतोय त्या 5 MLD पाणी उचलत असताना पवना धरणाची क्षमता ही 8.5 TMC पाण्याची आहे आणि त्या 8.5 TMC मध्ये 500 TMC पाणी आपण उचलत असताना त्या 8.5 TMC मध्ये जवळपास 1.5 TMC गाळ पवना धरणामध्ये साठला होता। मी सातत्यानं लोकसभातून गेले 8 वर्ष गाळ काढला, 72,000 क्युबिक मीटर गाळ हा लोकसभातून काढला। शासनाचे जर त्याला पैसे लागले असते तर कोट्यवधी रुपये त्याला खर्च झाला असता, परंतु पाऊण TMC पाणी वाढवण्याचं काम तुमच्या सगळ्या माध्यमातून केलं। पवना आणि इंद्रायणीचा उगम हा मावळ तालुक्यातून होतो आणि आजची नदीची परिस्थिती जर पाहिली, इंद्रायणी नदीला जाणाऱ्या ती देहू देवस्थानच्या माध्यमातून तिथं खराब पाणी येते, पुढं आळंदीला देखील इंद्रायणी नदी जाती खराब पाणी झालेलं आहे आणि या माध्यमातून तो प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे। माननीय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांनी त्याला पुढाकार घेतला। उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्याचा अहवाल पूर्ण झाला आहे आणि PMRD, PCMC, पिंपरी चिंचवड महापालिका, PMRD त्याचबरोबर पुणे महापालिका यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्लॅन करून उद्या उगमस्थानापासून पवना आणि इंद्रायणीच्या उगमस्थानापासून ही नदी स्वच्छ करण्याचं काम प्रामुख्यानं राज्य सरकारने हाती घेतलेले, त्याचा DPR मंजूर केलेला आहे, तो केंद्र सरकारकडे गेलेला। उद्याच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून देखील मोठा निधी या दोन्ही नदी सुधारासाठी येईल। परंतु हे सगळं होत असताना मागच्या सरकारने ज्या MIDC आहेत, मग ते चाकण असेल, तळेगाव असेल, पिंपरी चिंचवड असेल, या MIDC मध्ये कुठल्याही प्रकारचं MIDCचं सवरेज स्टेटमेंट करण्याच्या संदर्भामध्ये मोठं पाऊल उचललं नव्हतं। उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली MIDCचा एक वेगळा प्लॅन तयार करून या MIDCचं पाणी थेट नदीपात्रामध्ये अशुद्ध जाऊ नये या दृष्टिकोनातून राज्य सरकारने प्लॅन केलेला आहे। उद्या भविष्यामध्ये हे देखील काम पूर्ण होऊन या नदीपात्रामध्ये जाणारं अशुद्ध पाणी ते पाणी जाऊ नये या दृष्टिकोनातून राज्य सरकारने ते महत्त्वाचा पाऊल उचललेले। भविष्यामध्ये केंद्र सरकारची मोठी त्याच्यामध्ये मदत मिळेल। या माध्यमातून माननीय अजितदादांना दुसरी एक मी विनंती करतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले अनेक वर्ष आपण नेतृत्व केलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारा पवना धरणाची क्षमता मर्यादित आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये मी मागणी केलेली आहे माननीय देवेंद्रजीला आणि शिंदे साहेबांना की मुळशी धरणामध्ये अतिरिक्त साठा 10 TMCचा आहे। पुणे महापालिकेने मागणी केली, मी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना मागणी करायला लावली। 10 TMC मधील 5 TMC पाणी पिंपरी चिंचवडला शहराला जर उद्याच्या कालावधी मिळालं तर पुढचे 30 वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाण्याची समस्या राहणार नाही आणि अशा पद्धतीने या शहराच्या विकासामध्ये
एक पाणी हा मेन स्रोत आहे आणि ते पाणी असावं, ते स्वच्छ असावं, या दृष्टिकोनातून देखील आपण प्रयत्न करतो. ज्या रावेत बंधाऱ्याहून पाणी उचललं जातं ते अशुद्ध पाणी स्वच्छ करून आपण पिंपरी चिंचवड शहराला पुरवतो. राज्य सरकारच्या माध्यमातून मी गेले अनेक दिवस मागणी करत होतो. 3 केटवेअर बांधलेले आणि शिवण्यावरून भविष्यामध्ये आपण ते पाणी उचलून या शहराला स्वच्छ पाणी देण्याचं देखील काम करतो. देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने या परिसरातले अनेक प्रश्न मांडण्याचं काम केलेलं आहे आणि ते अनेक प्रश्न केवळ मांडून राहिलो नाही, ते सोडवण्याचं देखील काम केलेलं आहे. या देशामध्ये पासपोर्ट कार्यालयाची मागणी सातत्यानं होत होती. पिंपरी चिंचवड शहर, मावळ लोकसभा मतदारसंघातल्या या 2 शहरामध्ये, पिंपरी चिंचवड आणि पनवेल शहरामध्ये मी सातत्यानं मागणी केली आणि देशामधले पहिले 5 पासपोर्ट सेवा केंद्र चालू झाले. त्याला पहिल्यांदा पहिलं पासपोर्ट केंद्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू करण्याचं काम केलं आपण आणि त्या माध्यमातून जवळपास 3 लाख नागरिकांनी या पासपोर्ट केंद्रातून त्याचा लाभ घेतलेला आहे. हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कारखाना हा बंद करण्याचा निर्णय नीती आयोगाने घेतला. त्याची कॅबिनेटला नोट गेली. मी मान्य देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या कारखान्याची पार्श्वभूमी सांगितली. मोदी साहेबांनी देखील ते ऐकून त्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून पुन्हा हा कारखाना चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास आत्तापर्यंत 498 कोटी रुपये याचे हिंदुस्थान अँटीबायोटिक्सला केंद्र सरकारने दिलेले. याच पद्धतीने रसायनी, या रायगडमधला याच मतदारसंघातला रसायनीच्या कारखान्याला जवळपास 496 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. अशा प्रकारे एक सकारात्मक विचार करून या मतदारसंघामधल्या अनेक योजना मार्गी लावण्याचं काम केलं. चापेकर बंधूंचं आपण इतिहास माहिती आहे. एकाच परिवारातील 3 बंधूंना या देशासाठी फाशी जावं लागलं. त्या चापेकरांच्या नावानं टपाल तिकीट व्हावं या दृष्टिकोनातून सातत्यानं मागणी होत होती आणि माझ्या कारकिर्दीमध्ये ते मागणी पूर्णत्वाला नेण्याचं काम मी केलं. दामोदर हरी चापेकर, क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावानं केंद्रीय टपाल विभागानं ते तिकीट देखील प्रकाशन केलं. देशाच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या शुभ हस्ते चिंचवडमध्ये येऊन त्या टपालाचं प्रकाशन या ठिकाणी झाले. या पद्धतीने काम करत असताना अनेक योजना या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. मी केवळ पुणे जिल्ह्यातल्या काही गोष्टी सांगितल्या, 3 विधानसभा मतदारसंघातल्या. रायगडमध्ये विमानतळाचा प्रश्न असेल, रायगडमधल्या रेल्वेच्या संदर्भामध्ये असेल, रायगडच्या अनेक योजनांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री, वाहतूक दळणवळण मंत्री सन्माननीय गडकरींच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या, खास करून पुणे जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघातल्या 2 रस्त्याच्या बाबतीमध्ये उल्लेख करतो. पिंपरी चिंचवड शहरातून जाणारा देवरोडच्या सेंटर पॉईंट पासून किवळे असेल, वाकड असेल, तातवडे असेल, पुणवळे असेल, या परिसरामध्ये ITचा क्राऊड मोठ्या प्रमाणात राहतो. ट्रॅफिकची समस्या गेली अनेक वर्ष सातत्यानं भेडसावते. केंद्रीय मंत्री माननीय गडकरींच्या माध्यमातून 6,600 कोटी रुपये त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने मंजूर केले आणि त्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये या शहरातला सर्वाधिक मोठा ब्रिज, जो 8.5 किलोमीटरचा ब्रिज आपल्या परिसरामधून होतोय आणि त्याला मंजुरी मिळण्याचं काम मी सातत्यानं पाठपुरावा करून गेलो. चाकणची ट्रॅफिक जाम होते. तळेगाव, चाकण, शिक्रापूर या मार्गाला केंद्र सरकारने 3,600 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचा निविदा देखील झाल्या, ठेकेदार देखील त्याच्यामध्ये फिक्स झालेला आहे. अशा पद्धतीने हा सगळा मार्गिका करत असताना कल्याण, मुरबाड, कर्जत या लोकसभा मतदारसंघातला कर्जत पुढे भीमाशंकरला जोडणारा नवीन मार्ग केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. 2 टप्पे पूर्ण झालेला आहे. 3रा टप्पा केंद्र सरकारच्या माध्यमातून वन खात्यातून जे जागा जातात, फॉरेस्टची परवानगी घेतल्यानंतर उद्या या जिल्ह्याला जोडणारा नवीन मार्ग होतो. अशा पद्धतीने अनेक कामं आपण या मतदारसंघामध्ये केलेत. निवडणूक आहे, निवडणुकीच्या माध्यमातून अनेक जण येतात आणि अनेक जण येऊन काहीतरी चुकीच्या पद्धतीने मतदाराला सांगण्याचं काम करतात. मी तुम्हाला सांगतो, जो समोरचा उमेदवार आहे तो सातत्यानं काहीतरी वेगळ्या प्रकारचं सांगतो. अप्पा बारणे यांनी काय केलं, अप्पा बारणेंनी 10 वर्षामध्ये काय केलं. मी तर माझ्या विकास पर्वाच्या माध्यमातून सगळं सांगितले 10 वर्षामध्ये काय केलं. मी नगरसेवक असताना काय केलं एवढंच मी एक सांगतो. मी नगरसेवक असताना क्रिकेट अकादमी थेरगावला उभी केली आणि त्याच्या उद्घाटनासाठी सचिन तेंडुलकर, त्यावेळेचे कप्तान महेंद्रसिंग धोनी यांना आणलं होतं आणि मी भाषण केलं होतं.
या अकादमीतून एक ना एक खेळाडू देशासाठी खेळन. ऋतुराज गायकवाड देशासाठी खेळतोय, त्या वेंगसरकर अकादमीचा खेळाडू देशासाठी खेळतोय. ते काम मी नगरसेवक असताना केलं. या शहरातला पहिला छत्रपती शिवरायांचा पुतळा डांगे चौकामध्ये उभा केला, ते काम मी केलं. मी दुसऱ्यांवर टीका करणार नाही, पण मी काम केलं ते चिरकाल टिकणारं काम आहे. ऋतुराज गायकवाडची आई महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा देशासाठी खेळतोय. काळेवाडीतील एक मुलगी, मुस्लिम परिवाराची मुलगी देशाच्या राज्याच्या क्रिकेटमध्ये खेळते त्या अकॅडमीतील. अशा पद्धतीने आपण काम करताना दूरदृष्टीने काम केले. शेवट टीका टिप्पणी अनेक जण करतात. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये देशाचा इतिहास आपण पहा. 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशाला जगाच्या पाठीवरती ओळख करून देण्याचं काम केले, जगाच्या पाठीवरती पुढे नेण्याचं काम केले. आणि ही निवडणूक देशाची निवडणूक, ही निवडणूक महापालिकेची नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही. निवडणुकीच्या माध्यमातून देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. आणि म्हणून येत्या 13 मेला माझी निशाणी आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये पाठवण्याचं आपण काम करा. देशाच्या संसदेमध्ये जे देशभरातून 140 कोटी जनतेतून 543 खासदार निवडून जातात, त्या 543 मध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये सातत्यानं 10 वर्ष पहिल्या क्रमांकावरती किंवा दुसऱ्या क्रमांकावरती सातत्यानं राहिले. या परिसरातील अनेक प्रश्न देशाच्या लोकसभेमध्ये मांडण्याचं सातत्यानं काम केले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, काम करत असताना प्रामाणिकपणे त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली. आपण या परिसरामध्ये काम करत असताना अजितदादाच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते काम करतात. आज महायुती म्हणून आपण एकत्रपणे काम करतोय. उद्याच्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसराच्या विकासाच्या संदर्भामध्ये नक्कीच आपण एकमुखानं एक दिलानं आपण पुढं जाऊया. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, RPI, मनसे, रासप सगळे पक्ष एकत्र येत असताना उद्याच्या 13 मेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून मला तुमचा प्रतिनिधित्व देण्याची संधी पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये द्यावी, अशा प्रकारची विनंती करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता प्रथमतः या ठिकाणी गौरव बंजारा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात लाडक्या खासदारांचं स्वागत करूया. महासंसद रत्न पुरस्कार विजेते खासदार श्रीरंगप्पा बारणे. छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र भूमीमध्ये होत असलेल्या या जाहीर सभेला ज्यांचं संबोधन होणार आहे ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार, आमदार, त्याचबरोबर उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमाताई खापरे, भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष शंकरशेठ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितराव गव्हाणे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर, चंद्रकांता सोनकांबळे, सचिन चिखले, बाळू भागवत, बाबा कांबळे, सदाशिव खाडे, व्यासपीठावर उपस्थित योगेशजी भन, मंगलाताई कदम, अपर्णाताई डोके, सर्व माजी महापौर, सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, मनसे, रासप या सर्व महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्र, लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून NDA घटक पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार या जाहीर सभेसाठी उपस्थित आहे. या अगोदर मावळ लोकसभा मतदारसंघातल्या मावळमध्ये
कामशेत या ठिकाणी जाहीर सभा उरकून दादा या ठिकाणी आलेले आणि आपण मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी उपस्थित आहात. देशाची निवडणूक होत असताना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी या देशातील एक एक लोकसभाची सीट ही महत्त्वाची आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावावरती शिक्कामोर्तब केल्यानंतर तिसऱ्यांदा या मतदारसंघामधून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये पाठवण्यासाठी येत्या 13 मेला आपल्याला मतदान करायचं. गेले अनेक वर्ष या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना या शहराची ओळख जगाच्या पाठीवरती खरं तर करून देण्याचं काम माननीय अजितदादा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष होत आहे आणि हे नाकारून चालणार नाही. आपण या परिसरामध्ये काम करत असताना हे शहर बदलतंय, पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलतंय आणि हे बदलत असताना गेल्या 10 वर्षामध्ये देशातील केंद्रीय नेतृत्वाने मोठा निधी या महापालिकेच्या माध्यमातून दिला. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना असेल, अमृत योजना असतील, अमृत भारत योजनेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम असेल आणि याचबरोबर पुणे लोणावळा 3रा आणि 4था ट्रॅक करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः मागणी करत होतो सातत्यानं. राज्य सरकारचा 50%चा जो निधी आहे त्या मागच्या सरकारने दिला नाही आणि म्हणून ही योजना बारगळली होती. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून या 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकला जवळपास 2,500 कोटी रुपये राज्याचा जो हिस्सा होता तो राज्याचा हिस्सा देण्याचं काम माननीय अजितदादा पवार यांनी या बजेटमध्ये केलं आणि उद्याच्या काळामध्ये पुणे आणि लोणावळा हा 3रा आणि 4था ट्रॅक पूर्ण होईल. याचबरोबर चिंचवड रेल्वे स्टेशन असेल, आकुर्डी रेल्वे स्टेशन असेल, देवरोड रेल्वे स्टेशन असेल, तळेगाव रेल्वे स्टेशन असेल, लोणावळा रेल्वे स्टेशन असेल, नेरळ रेल्वे स्टेशन असेल, या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम देखील केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेच्या माध्यमातून केलं जातं. या शहराला गतिमान करण्याचं काम, या शहरातील रस्ते अधिक चांगले करण्याचं काम या माध्यमातून होत असताना या शहरामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी स्वारगेट ते पिंपरी या ठिकाणी मेट्रो आणण्याचं काम केलं. भूमिपूजन त्यांनी केलं, उद्घाटन देखील त्यांनी केलं आणि पिंपरी ते निगडी भक्तिशक्तीपर्यंत मेट्रो करण्याच्या संदर्भामध्ये या शहरवासियांची मागणी होती. मी सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला आणि पिंपरी ते निगडी भक्तिशक्तीपर्यंत मेट्रो करण्याच्या भूमिपूजनाचं काम देखील पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं. पुढचं काम आपल्याला करायचं जे भक्तिशक्तीपर्यंत आलेली मेट्रो किवळे चौकामध्ये नेऊन उद्या वाकड चौकामध्ये न्यायची. हिंजवडीची जी मेट्रो येते त्या मेट्रोला कनेक्ट करण्याचा DPR देखील मंजूर होतोय. ती पिंपळे सौदागर ते चाकणला जाणाऱ्या या परिसरामध्ये ते मेट्रो जोडली जाणार आहे आणि या शहरामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहे आणि त्याला देखील गती देण्याचं काम आपण करतोय. पिंपरी चिंचवड शहर वाढतोय, त्याच्या गरजा देखील वाढतात. या शहरामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते. मी तुम्हाला सांगतो, अंधारा धरणातून 265 MLD पाणी मिळाले. 100 MLD पाणी आपण उचलतोय, परंतु ज्या पवना धरणातून 5 MLD पाणी आपण उचलण्याचं काम करतोय त्या 5 MLD पाणी उचलत असताना पवना धरणाची क्षमता ही 8.5 TMC पाण्याची आहे आणि त्या 8.5 TMC मध्ये 500 TMC पाणी आपण उचलत असताना त्या 8.5 TMC मध्ये जवळपास 1.5 TMC गाळ पवना धरणामध्ये साठला होता. मी सातत्यानं लोकसभातून गेले 8 वर्ष गाळ काढला. 72,000 क्युबिक मीटर गाळ हा लोकसभातून काढला
शासनाचे जर त्याला पैसे लागले असते तर कोट्यवधी रुपये त्याला खर्च झाला असता, परंतु पाऊण TMC पाणी वाढवण्याचं काम तुमच्या सगळ्या माध्यमातून केलेलं आहे. पवना आणि इंद्रायणीचा उगम हा मावळ तालुक्यातून होतो आणि आजची नदीची परिस्थिती जर पाहिली, इंद्रायणी नदीला जाणाऱ्या ती देहू देवस्थानच्या माध्यमातून तिथं खराब पाणी येते, पुढं आळंदीला देखील इंद्रायणी नदी जाती खराब पाणी झालेलं आहे आणि या माध्यमातून तो प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांनी त्याला पुढाकार घेतला. उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून त्याचा अहवाल पूर्ण झाला आहे आणि PMRD, PCMC पिंपरी चिंचवड महापालिका, PMRD त्याचबरोबर पुणे महापालिका यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्लॅन करून उद्या उगमस्थानापासून पवना आणि इंद्रायणीच्या उगमस्थानापासून ही नदी स्वच्छ करण्याचं काम प्रामुख्यानं राज्य सरकारने हाती घेतलेले, त्याचा DPR मंजूर केलेला आहे, तो केंद्र सरकारकडे गेलेला. उद्याच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून देखील मोठा निधी या दोन्ही नदी सुधारासाठी येईल. परंतु हे सगळं होत असताना मागच्या सरकारने ज्या MIDC आहेत, मग ते चाकण असेल, तळेगाव असेल, पिंपरी चिंचवड असेल, या MIDC मध्ये कुठल्याही प्रकारचं MIDCचं सवरेज ट्रीटमेंट करण्याच्या संदर्भामध्ये मोठं पाऊल उचललं नव्हतं. उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली MIDCचा एक वेगळा प्लॅन तयार करून या MIDCचं पाणी थेट नदीपात्रामध्ये अशुद्ध जाऊ नये या दृष्टिकोनातून राज्य सरकारने प्लॅन केलेला आहे. उद्या भविष्यामध्ये हे देखील काम पूर्ण होऊन या नदीपात्रामध्ये जाणारं अशुद्ध पाणी ते पाणी जाऊ नये या दृष्टिकोनातून राज्य सरकारने ते महत्त्वाचा पाऊल उचललेलं आहे. भविष्यामध्ये केंद्र सरकारची मोठी त्याच्यामध्ये मदत मिळेल. या माध्यमातून माननीय अजितदादांना दुसरी एक मी विनंती करतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले अनेक वर्ष आपण नेतृत्व केलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारा पवना धरणाची क्षमता मर्यादित आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये मी मागणी केलेली आहे माननीय देवेंद्रजीला आणि शिंदे साहेबांना की मुळशी धरणामध्ये अतिरिक्त साठा 10 TMCचा आहे. पुणे महापालिकेने मागणी केली, मी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना मागणी करायला लावली. 10 TMC मधील 5 TMC पाणी पिंपरी चिंचवडला शहराला जर उद्याच्या कालावधी मिळालं तर पुढचे 30 वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाण्याची समस्या राहणार नाही. आणि अशा पद्धतीने या शहराच्या विकासामध्ये एक पाणी हा मेन स्रोत आहे आणि ते पाणी असावं, ते स्वच्छ असावं या दृष्टिकोनातून देखील आपण प्रयत्न करतो. ज्या रावेत बंधाऱ्याहून पाणी उचललं जातं ते अशुद्ध पाणी स्वच्छ करून आपण पिंपरी चिंचवड शहराला पुरवतो. राज्य सरकारच्या माध्यमातून मी गेले अनेक दिवस मागणी करत होतो. 3 केटवेअर बांधलेले आणि शिवण्यावरून भविष्यामध्ये आपण ते पाणी उचलून या शहराला स्वच्छ पाणी देण्याचं देखील काम करतो. देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने या परिसरातले अनेक प्रश्न मांडण्याचं काम केलेलं आहे आणि ते अनेक प्रश्न केवळ मांडून राहिलो नाही, ते सोडवण्याचं देखील काम केलेलं आहे. या देशामध्ये पासपोर्ट कार्यालयाची मागणी सातत्यानं होत होती. पिंपरी चिंचवड शहर मावळ लोकसभा मतदारसंघातल्या या 2 शहरामध्ये पिंपरी चिंचवड आणि पनवेल शहरामध्ये मी सातत्यानं मागणी केली आणि देशामधले पहिले 5 पासपोर्ट सेवा केंद्र चालू झाले. त्याला पहिलं पासपोर्ट केंद्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू करण्याचं काम केलं आपण आणि त्या माध्यमातून जवळपास 3 लाख नागरिकांनी या पासपोर्ट केंद्रातून त्याचा लाभ घेतलेला आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कारखाना हा बंद करण्याचा निर्णय नीती आयोगाने घेतला, त्याची कॅबिनेटला नोट गेली. मी मान्य देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या कारखान्याची पार्श्वभूमी सांगितली. मोदी साहेबांनी देखील ते ऐकून त्या पार्श्वभूमीच्या माध्यमातून हा कारखाना चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास आत्तापर्यंत 498 कोटी रुपये याचे हिंदुस्तान अँटीबायोटिक्सला केंद्र सरकारने दिलेले. याच पद्धतीने रसायनी या रायगडमधला याच मतदारसंघातला रसायनीच्या कारखान्याला जवळपास 496 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. अशा प्रकारे एक सकारात्मक विचार करून या मतदारसंघामधल्या अनेक योजना मार्गी लावण्याचं काम केलं. चापेकर बंधूंचं आपण इतिहास माहिती आहे. एकाच परिवारातील 3 बंधूंना या देशासाठी फाशी जावं लागलं. त्या चापेकरांच्या नावानं टपाल तिकीट व्हावं या दृष्टिकोनातून सातत्यानं मागणी होत होती आणि माझ्या कारकिर्दीमध्ये ते मागणी पूर्णत्वाला नेण्याचं काम मी केलं. दामोदर हरी चापेकर, क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावानं केंद्रीय टपाल विभागानं ते तिकीट देखील प्रकाशन केलं. देशाच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या शुभ हस्ते चिंचवडमध्ये येऊन
त्या टपालाचं प्रकाशन या ठिकाणी झाले. या पद्धतीने काम करत असताना अनेक योजना या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. मी केवळ पुणे जिल्ह्यातल्या काही गोष्टी सांगितल्या, 3 विधानसभा मतदारसंघातल्या. रायगडमध्ये विमानतळाचा प्रश्न असेल, रायगडमधल्या रेल्वेच्या संदर्भामध्ये असेल, रायगडच्या अनेक योजनांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा केला. देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री, वाहतूक दळणवळण मंत्री सन्माननीय गडकरींच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या, खास करून पुणे जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघातल्या 2 रस्त्याच्या बाबतीमध्ये उल्लेख करतो. पिंपरी चिंचवड शहरातून जाणारा देवरोडच्या सेंटर पॉईंट पासून किवळे असेल, वाकड असेल, तातवडे असेल, पुणवळे असेल, या परिसरामध्ये ITचा क्राऊड मोठ्या प्रमाणात राहतो. ट्रॅफिकची समस्या गेल्या अनेक वर्ष सातत्यानं भेडसावते. केंद्रीय मंत्री माननीय गडकरींच्या माध्यमातून 6,600 कोटी रुपये त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने मंजूर केले आणि त्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये या शहरातला सर्वाधिक मोठा ब्रिज, जो 8.5 किलोमीटरचा ब्रिज आपल्या परिसरामधून होतोय आणि त्याला मंजुरी मिळण्याचं काम मी सातत्यानं पाठपुरावा करून गेलो. चाकणची ट्रॅफिक जाम होते. तळेगाव, चाकण, शिक्रापूर या मार्गाला केंद्र सरकारने 3,600 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचा निविदा देखील झाल्या, ठेकेदार देखील त्याच्यामध्ये फिक्स झालेला आहे. अशा पद्धतीने हा सगळा मार्गिका करत असताना कल्याण, मुरबाड, कर्जत या लोकसभा मतदारसंघातला कर्जत पुढे भीमाशंकरला जोडणारा नवीन मार्ग केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. 2 टप्पे पूर्ण झालेला आहे. 3रा टप्पा केंद्र सरकारच्या माध्यमातून वन खात्यातून जे जागा जातात, फॉरेस्टची परवानगी घेतल्यानंतर उद्या या जिल्ह्याला जोडणारा नवीन मार्ग होतो. अशा पद्धतीने अनेक कामं आपण या मतदारसंघामध्ये केलेत. निवडणूक आहे, निवडणुकीच्या माध्यमातून अनेक जण येतात आणि अनेक जण येऊन काहीतरी चुकीच्या पद्धतीने मतदाराला सांगण्याचं काम करतात. मी तुम्हाला सांगतो, जो समोरचा उमेदवार आहे तो सातत्यानं काहीतरी वेगळ्या प्रकारचं सांगतो. अप्पा बारणे यांनी काय केलं, अप्पा बारणेंनी 10 वर्षामध्ये काय केलं. मी तर माझ्या विकास पर्वाच्या माध्यमातून सगळं सांगितले 10 वर्षामध्ये काय केलं. मी नगरसेवक असताना काय केलं एवढंच मी एक सांगतो. मी नगरसेवक असताना क्रिकेट अकादमी थेरगावला उभी केली आणि त्याच्या उद्घाटनासाठी सचिन तेंडुलकर, त्यावेळेचे कप्तान महेंद्रसिंग धोनी यांना आणलं होतं आणि मी भाषण केलं होतं, या अकादमीतून एक ना एक खेळाडू देशासाठी खेळत. ऋतुराज गायकवाड देशासाठी खेळतोय, त्या वेंगसरकर अकादमीचा खेळाडू देशासाठी खेळतोय. ते काम मी नगरसेवक असताना केलं. या शहरातला पहिला छत्रपती शिवरायांचा पुतळा डांगे चौकामध्ये उभा केला, ते काम मी केलं. मी दुसऱ्यांवर टीका करणार नाही, पण मी काम केलं ते चिरकाल टिकणारं काम आहे. ऋतुराज गायकवाडची आई महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा देशासाठी खेळतोय. काळेवाडीतील एक मुलगी, मुस्लिम परिवाराची मुलगी देशाच्या, राज्याच्या क्रिकेटमध्ये खेळते त्या अकॅडमीतील. अशा पद्धतीने आपण काम करताना दूरदृष्टीने काम केले. शेवट टीका टिप्पणी अनेक जण करतात. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षामध्ये देशाचा इतिहास आपण पहा. 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशाला जगाच्या पाठीवरती ओळख करून देण्याचं काम केले, जगाच्या पाठीवरती पुढे नेण्याचं काम केले. आणि ही निवडणूक देशाची निवडणूक, ही निवडणूक महापालिकेची नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही. निवडणुकीच्या माध्यमातून देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील त्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. आणि म्हणून येत्या 13 मेला माझी निशाणी आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये पाठवण्याचं आपण काम करा. देशाच्या संसदेमध्ये जे देशभरातून 140 कोटी जनतेतून 543 खासदार निवडून जातात, त्या 543 मध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये सातत्यानं 10 वर्ष पहिल्या क्रमांकावरती किंवा दुसऱ्या क्रमांकावरती सातत्यानं राहिले. या परिसरातील अनेक प्रश्न देशाच्या लोकसभेमध्ये मांडण्याचं सातत्यानं काम केले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, काम करत असताना प्रामाणिकपणे त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली. आपण या परिसरामध्ये काम करत असताना अजितदादाच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते काम करतात. आज महायुती म्हणून आपण एकत्रपणे काम करतोय. उद्याच्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसराच्या विकासाच्या संदर्भामध्ये नक्कीच आपण एकमुखानं एक दिलानं आपण पुढं जाऊया. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, RPI, मनसे, रासप सगळे पक्ष एकत्र येत असताना उद्याच्या 13 मेला
धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून मला तुमचा प्रतिनिधित्व देण्याची संधी पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये द्यावी अशा प्रकारची विनंती करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता प्रथमतः या ठिकाणी गौर बंजारा